हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानीचा, भरभराटीचा, ऐश्वर्याचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. आज आपण घरच्या घरी रवाळ साजूक तूप कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी 8 दिवसाची साचलेली साय फ्रीजमध्ये ठेवली होती. अगदी कमी वेळेमध्ये आपण रवाळ तूप बनवणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2-3 बॅचमध्ये आपल्याला हे सर्व काही जिन्नस काढून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये जे मलाई आहे ती टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्ही आईस क्यूब किंवा थोडंसं थंड पाणी ॲड करायचं आहे. गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे. नंतर काय करायचं, 15 मिनिटे छानपैकी आपल्याला मिक्सरला त्याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपलं लोणी आहे ते वर येईल आणि पाणी जे आहे ते खाली राहील. तर चला मग अगदी कमी वेळेत आता बघूयात आपण कसं बनणार आहे. हे बघा, आता जे आहे थिकनेस आपल्याला हवी आहे तेवढी अजून काही आलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे अजूनही अजून जेवढे आपल्याला थिकनेस हवी आहे तेवढी कन्सिस्टन्सी याची झालेली नाही आहे. तर चला, आता मी या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड केले. पाण्याचा वापर आपल्याला अजिबातही जास्त करायचा नाही आहे. लागेल अशा प्रमाणामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं. एकदाच जास्त प्रमाणात जर टाकलं तर आपली मलाई ही कमी निघेल. त्यामुळे आता बघा, मी सेकंड टाईम दाखवते तुम्हाला. तर अजूनही थोडंसं निघलेलं नाही आहे, तर 1-2 वेळेस मी फिरवून घेते. आता फिरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, जे आपलं खाली जे पाण्यासारखं लिक्विड राहिलेलं आहे ते एका छोट्याशा पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जी पण आपली लोणी आहे ना, ते आपल्याला एका दुसऱ्या कढाईमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे अशा प्रकारची जर कढाई असेल तर तुम्ही त्यामध्ये नक्की काढून घ्या. स्टीलच्या कढाईचा यूज यामध्ये करू नका. त्यामुळे काय होतं, आपलं जे तूप बनवणार आहे ते म्हणजे कमी निघतं, ते जास्त जळल्यात जातं. आता सेकंड टाईम मी परत एकदा टाकून घेते, कारण आपल्याला एवढं सारं 3 बॅचमध्ये काढून घ्यायचं आहे. आता एका बॅचचं राहिलेलं आहे. इकडे लोणी काढून घेतलेलं आहे, अगोदर जे दाखवलं होतं ते. आता सर्व काही मी मिक्सरला छानपैकी फिरवून घेतलं आहे. बघा, आपल्या आता एवढ्या छोट्याशा मलाईच्या पातेल्यामध्ये एवढं सारं आपलं लोणी निघलेलं आहे. अगदी असं घट्टसर लोणी निघलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान निघलेलं आहे. आता याला काय करायचं, आपल्याला एका गॅस सुरू करून घेते आणि गॅसवरती आपल्याला छानपैकी असं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर तूप करताना एक महत्त्वाची टिप्स म्हणजे की त्याला आपल्याला सारखं फिरवत राहायचं, म्हणजे जेणेकरून आपलं तूप जे आहे ना ते अजूनच रवाळ बनतं. हे बघा, आता जेवढ्या पण गाठी वाटत आहेत ना, तर तेवढ्या सगळ्या आपल्याला काय करायच्यात, फोडून घ्यायच्यात आणि असं प्लेनसर आपलं जसं नॉर्मली दूध असतं ना, तर त्या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला सर्व काही बनवायचे. बघा, आता सर्व काही आता मी वितळवून घेतल्यानंतर बघा किती छानपैकी असं एकसारखं झालेलं आहे. तर याला कंटिन्युअसली आपल्याला काय करायचं, मंद आचेवरच ठेवायचं. आपला गॅस जास्त फुल नाही करायचा, कारण की त्याला उकळी यायला लागेल आणि जे पण आपलं मेन आहे ते सर्व काही मग खाली गॅसमध्ये निघून जाईल. त्यामुळे काय करायचं, असं एकसारखं आपल्याला त्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं. त्यामुळे काय बनतं, आपलं तूप जे आहे ना ते रवाळ बनतं. काही जणी काय करू करतात, की म्हणजे काही ताई काय करतात, की डायरेक्टली गॅसवरती ठेवून देतात आणि त्याच्याकडे लक्ष पण देत नाहीत. मग त्यामुळं काय बनतं, ते घट्टसर बनतं आणि रवाळ असं बनत नाही. आता बघा किती छानपैकी आता कलर यायला लागेल. तर असं बघूनच तुम्हालाही कळालं असेल की तूप खरंच किती छान बनणार आहे. तर तुम्ही नक्की अशा प्रकारचं एकदा तरी तूप बनवून बघा घरच्या घरी. खरंच खूप छान होतं आणि खायलासुद्धा ना असं टेस्ट लागते. आता मी बनवताना सर्व रूमनी असा याचा स्मेल छान यायला लागला होता. असा तुपाचा सुगंध असा छान यायला लागतो आणि आपल्या आरोग्यासाठीही तूप खरंच खूप महत्त्वाचं असतं. तर दररोज आपण काय करायचं, थोडी थोडी साय ठेवून द्यायची आणि त्याचं असं 8 दिवसाला बनवायचं. बघा, आता तुम्हाला दाखवते जवळून किती रवाळ झालेला आहे. बघू शकता किती जवळून पण एकदम असं रवाळ दिसतंय. जर अशा प्रकारे तुम्ही जर तूप बनवलं ना, तर हे म्हणजे स्टोअर करायलाही खूप दिवस असं याला काहीही होणार नाही. तर बघा, आता आपण एकसारखं त्याला फेटत राहिल्यामुळे काही वेळानंतर हे असं बनायला लागतं. म्हणजे काय होतं, तूप जे आहे ते वरच्या साईडला यायला लागतं आणि बेरीही खालच्या साईडला जायला लागते. आता बघा किती छान असा सोनेरी कलर आपल्या तुपाला आलेला आहे. तुम्ही बघू शकता, किती जवळूनही दाखवते, किती सोनेरी कलर दिसतोय आपल्या तुपाचा. चला तर मग.
चला तर मग आता आपलं तूप बनवून झालेलं आहे. आता काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व काही तूप जे आहे आपलं ते काढून घ्यायचं आहे. चला तर अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये आपलं तूप बनवून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन व्हिडिओ किंवा डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही बघायला विसरू नका. आता ही जी बेरी आहे तर याचं काय करायचं, बेरीमध्ये साखर टाकून छानपैकी असं थोडंसं गरम करून घ्यायचं. खायला खरंच पेढ्यासारखं रुचकर लागतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारेही त्याचा यूज करू शकता. म्हणजे बेरीचाही यूज होईल आणि तुपाचाही यूज होईल. तर बघा एवढ्याच छोट्या पातेल्यामध्ये एवढं सारं पावशर 1 पावशरच्या वरच निघलेलं आहे आपलं तूप. आणि नेक्स्ट तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे तोही कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय बाय.